नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक घडामोडी 20 ठळक घडामोडी घेऊन आलो आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी आहे। धानाच्या बोनससाठी प्रतीक्षा संपली। 85 कोटीचा निधी प्राप्त। गडचिरोली जिल्ह्यातील बातमी आहे। याद्या प्राप्त होताच वितरणाला सुरुवात। प्रशासकीय स्तरावरून प्रक्रिया सुरू। तर शेतकरी मित्रांनो, समोरील सर्वात मोठी बातमी आहे। चाऱ्याच्या दरात 1.5 पटीने वाढ। दूध उत्पादक शेतकरी पुन्हा दरामध्ये घसरण। समोरील सर्वात मोठी बातमी आहे। मर रोगामुळे 57,000 हेक्टरवरील गहू पीक धोक्यामध्ये। ही बातमी आहे शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील। समोरील शेतकरी मित्रांनो बातमी आहे। पांधन रस्त्याअभावी 90 शेतकऱ्यांची वाट बिकट। 7 वर्षापासून फरफट। जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणाचा फटका। धानाची उचल करण्यासाठी करा 2 महिने प्रतीक्षा। बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातील। आचारसंहितेत अडकली प्रक्रिया। तुटीच्या भुर्दंडाचा संस्थांना चिंता। पुढील बातमी आहे शेतकरी मित्रांनो, चुकीच्या सल्ल्याने फवारणी केली। 2.5 एकर धान पीक करपले। कोकडी येथील प्रकार। कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। गडचिरोली जिल्ह्यामधील बातमी आहे। विजेचा लपंडाव, शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा 2 एप्रिलला। धान पीक वाचवण्यासाठी तगमग, परिसरातील शेतकरी हतबल। ही बातमी आहे भंडारा जिल्ह्यातील। समोरील बातमी आहे शेतकरी मित्रांनो, धान बोनसचे 300.51 कोटी आले भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ। सोमवारपासून खात्यावर येणार पैसे। 31 मार्च पूर्वी जमा झाला असत्या तर शेतकऱ्यांना मदत। समोरील बातमी आहे शेतकरी मित्रांनो, मुरुमासाठी मंडळ अधिकाऱ्याने घेतली 4,000 रुपयांची लाच। रजिस्ट्री ते महसूल। हे बातमी आहे शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील। पुढील बातमी आहे शेतकरी मित्रांनो, इसापूरच्या पाण्यामुळे उन्हाळी ज्वारी बहरली। उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाणी वेळेवर सोडण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी। पुढील बातमी आहे शेतकरी मित्रांनो, बामसा परिसरात हळद काढणीला वेग। खरीप हंगाम संपला तरी योग्य भाव मिळेना। पुढची बातमी आहे शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी, तुमचा झाला मार्च एंड, पण शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा कुठे? खुल्या बाजारात भाव पडले, शेतकऱ्यांची होते लूट। खुल्या बाजारामध्ये मनमानी कारभार। पुढील बातमी आहे शेतकरी मित्रांनो, पाणी टंचाईने कडब्याच्या पेंडीला 20 रुपये भाव। उन्हाळ्यात दुभत्या जनावरांना सांभाळायचे कसे? पशुपालकांसमोर मोठा प्रश्न। जनावरांची उपासमार। शेतकऱ्यांसाठी कर्जदार शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो, 31 मार्चला 12 वाजेपर्यंत रात्री बँक राहणार सुरू। बीड जिल्ह्यातील 2023-24 या आर्थिक वर्षाचे शासकीय व्यवहार पूर्ण करण्यासाठी 31 मार्च रोजी बीड कोषागार कार्यालय तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया शासकीय व्यवहार हा रात्री 12 पर्यंत सुरू ठेवणार आहे। शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी समोरील बातमी आहे, शेतकऱ्यांनी ठिय्या मांडता सौर पंप अप्रूव्हलची प्रक्रिया सुरू। शेतकऱ्याचा दणका। 1283 शेतकऱ्यांना लवकरच मिळणार अप्रूव्हल। 4 दिवसात अप्रूव्हल मिळण्याची सुरुवात। पुढील बातमी आहे शेतकरी मित्रांनो, शेंद्रा गावात न आलेले पाणी घरोघरी। शेंद्रा गावात न आलेले पाणी घरोघरी नेण्यासाठी 2,39,00,000 खर्च। चुकीच्या नियोजनामुळे ग्रामस्थांच्या घशाला कोरडं। शेतकरी मित्रांनो, ह्या झाल्या आजच्या सर्वात मोठ्या ठळक घडामोडी। अशाच बातम्या नवीन शेती संबंधित बातम्या बघण्यासाठी बघत राहा आपला यूट्यूब चॅनल। नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।